अनएक्सपेक्टेड हा, वाटलंच नव्हतं. रे बघ कसलं दिसतंय. हे निसर्गाचं रूप, या खोल दऱ्या यांनी आपला प्रवास अजूनच खास बनवला. चला बघूया या सफरमध्ये आपल्यासाठी काय लपलंय. तर हॅलो गायज, नमस्कार. आज परत घेऊन आलो एक मी नवीन व्लॉग. आज आम्ही चाललो आहे कुठं, काळू वॉटरफॉलला. काळू वॉटरफॉल ही मॉन्सूनची सगळ्यात बेस्ट ट्रेक होणार आहे आमची आणि ट्रिपसुद्धा. त्यामुळं तुम्ही बघत राहा आपण काळूला कसं जातोय. बिलू तयार झालेला आहे. बिलू ऑल सेट? ऑल सेट, चलो ऑल गुड. ऑल गुड. तर काय आता आपलं सगळं आवरून झालेलं आहे. हे बघा सगळं हेल्मेट वगैरे. तर आता आपण निघतोय लवकरच. लांब आहे तसा, आपल्याला लांब जायचं आहे, त्यामुळे आता निघतोय आम्ही. जवळजवळ 8:30 पावणे 9 वाजलेत आम्हाला निघायला. आज पण लेट झालेला आहे. बघू आता आपल्याला किती वाजतात पोचायला आणि काय काय करतो आपण. झाली आपली गाडी तयार मस्तपैकी. चला आता गणपती बाप्पा. ही ट्रिप एकदम यादगार होणार आहे आपली, कारण की आपण चाललो आहे काळू वॉटरफॉलला, जे की सगळ्यांचं स्वप्न असतं की एकदा तरी मान्सूनला जायचं. तर बघू आपल्याला काय काय अडचणी येत आहेत आपल्याला. आता 9 वाजलेत, आपण नाशिक फाट्याला आहे. ऊन आहे आत्ता जरा, हे बघा तुम्ही बघू शकता, ऊन आहे चांगलं. पावसाळ्यात प्रवास करताना ही ऊन मिळणं हे खूप नशिबाचा भाग आहे. या सुंदर वातावरणात हा प्रवास खूपच भारी वाटत होता. गाईज आपण अजून पुण्यातच आहे. ही पुण्याची गर्दी आणि एवढं कडक ऊन, वा वा काय सांगू तुम्हाला, लयच भारी फील येतोय. आता आपण चाकणच्या तिथं पुढं आलो आहे आणि आपल्याला आता जरा बारीक बारीक पाऊस चालू झाला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, बारीक पाऊस झाला आहे चालू. आपल्याला असं वाटत होतं उन्हातच जायला लागतंय काय, पण बारीक पाऊस चालू झाला आहे गाईज. मागापासून असं वाटत होतं की उन्हाळ्यातच आहे, आता खरं असं वाटतं की बाबा पावसाळा आहे. आत्ता तर आपण प्रवास चालू केलाय तरी एवढं सुंदर आहे, पुढे तर अजून खूप सुंदर येणार आहे. विचार करा ते किती छान वाटेल. आता आपल्याला नारायण गावाकडे वळायचं आहे. आपल्याला हायवे सोडायला लागणार आहे. आता आपण जसं शिवनेरीला गेलतो ना तसं जायचं आहे आपल्याला. हा लेफ्ट मारायचा आपल्याला नारायण गावाकडे जायला. आता इथून खरी मजा आहे. आता हायवेवरती होतो आपण, आता इथून खरी मजा चालू आहे. इथून आपल्याला निसर्ग, नेचर ब्युटी जी आहे ना, आता आपल्याला इथून दिसणार आहे. प्रवास आपला खूपच लवकर झाला, आपल्याला कळलंच नाही आपण कधी नारायण गावात पोहोचलो. आता आपल्याला इथून ओझरकडे जायचं आहे. आपण शिवनेरीला त्या साईडून गेलतो, आता आपल्याला ह्या साईडून जायचं आहे. जसा आपण हायवे सोडला तशी नेचर ब्युटी अजूनच वाढली. कडेला बघतो तर हिरवे हिरवे रानं, हिरवे हिरवे झाडं आणि हा रस्ता पण एवढा छान. खूप मजा येत होती इथं गाडी चालवायला. ओझरच्या गणपतीचे आशीर्वाद घेऊन आपण ओतूरच्या दिशेने वळलो. हे बघा इथं पाऊसच नाही, पूर्ण रोड वाळलेला आहे. ओतूरपासून आपण लेफ्ट मारून माळशेज घाटाकडे वळलो. पिंपळगाव धरण दिसतंय आपल्याला इथून. गायज आपण पोचलोय मादामध्ये. आता आपण इथं जेवायचा ब्रेक घेतलेला आहे, नाश्ताचा. आता इथून फक्त 21 किलोमीटर राहिले. चला काय आता आपण निघतोय. लय वेळ टाइमपास केला आम्ही तिथे जेवायला बसलेलो. 10 मिनिटात ऊन येते, परत पाऊस पडतोय, परत ऊन येते, पाऊस पडतोय, असं चाललेलं नुसतं. वर कसलं दिसतंय बघित ना, खाली बघ ना. हो, हे धरण बघताच एक क्षणासाठी आम्हाला वाटलं आम्ही समुद्रच बघतोय. धुक्याने त्याला वेगळंच रूप दिलतं. धुकं तर आपण बघितलं होतं, पण कधी वाटलं नव्हतं काही क्षणात आपण त्यात धुक्यात जाणार आहे. बघा इथं दिसतंय हे, हा बघा धरण. हे ते मगाशी दाखवलंय ना पिंपळगाव,
तेच आहे, तेच धरण आहे, केवढं मोठं आहे. आणि नजारा बघा, ईश कसलं भारी दिसतंय बघ ना. इकडं केवढं खाली आलंय धुकं लय खाली आलंय इकडं. गाईस धुकं वाढायला लागले आता. छान वाटतंय बघा, कसलं पूर्ण धुकं आहे, खाली आलंय धुकं. अयो धुकं. अरे वा वा, शपथ गाईस धुकं बघा कसलंय. अरे वा, अनएक्सपेक्टेड. वाटलंच नव्हतं की आपल्याला असलं धुकं लागेल. बघा आईच्या गावात पैसा कसलं वाटतंय रे. भाई साहब, गाईज माळशेज घाट चालू झाला आपला. हेवन हेवन. धबधबा. अरे बोगदा आहे रे. हा, इकडं व्ह्यू आहे खाली. चल येताना बघू आपण. चल येताना बघू. चल गाईज माळशेज घाट. हे बघा घाट. ओ भाई साहब, आपला सफर एवढा सुंदर होता, आपण कधी माळशेज घाटात पोहोचलो हे आपल्याला कळलंच नाही. माळशेज घाटातून कोसळणारे हे धबधबे आणि आजूबाजूला पसरलेले हिरवगार निसर्ग सौंदर्य, खाली पाहिलं तर खोल दरी आणि धुक्याची दाट चादर, जणू दुसऱ्याच जगात आलोय आपण. निघू तर वाटत नव्हतं इथून, तरी आपण काळजावरती दगड ठेवून निघालो. गाईज आपला ब्रेक झालाय, आपण निघालो आता इथून. कसलं दिसतंय एकदा बघा ना तुम्ही. आपण नुसते धबधबे बघितले नाहीत, आपण धबधबे अनुभवले. आणि जसं ह्या धबधब्याच्या खालून गेलो तसं आपल्या प्रवासाला एक वेगळीच मजा आली. हे बघ इथं कसं दिसतंय. हे बघा गाईज कसलं दिसतंय भारी. अरे बघ, बघा हा, हे बघ काळू धबधबा. आई शपथ, हे काळू धबधबा बघ. भाई साहब, दिसला ना विषय तुला. काळू धबधब्याची पहिली झलक बघताच आम्ही हँग. काळू धबधबा एवढा मोठा असेल आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. आणि बघता क्षणी पाऊस चालू झाला. ह्या पावसाच्या आणि धुक्याच्या मागे काळू धबधबा लपूनच गेला. असं वाटत होतं की तो आपल्याला एक झलक दाखवायला चालता. काळू धबधबा बघितल्यानंतर आम्हाला राहतच नव्हतं. कधी जाऊन काळू धबधबा समोरासमोर बघतोय असं वाटत होतं.
ज्यांनी ज्यांनी काळूसाठी पासेस काढले ते हा राईट मारून जाणार. गायज आपल्याला इथून आता हा काळू वॉटरफॉल बघा गायज इकडून आपण माळशेजवरनं आलतो. आता आपल्याला इकडून जायचंय. बाय बाय. गायज आपल्याला काळू वॉटरफॉल लांबणं दिसला. एवढा भारी वाटला ना. कुठनं हो बघा आई शपथ. ह्या नदीवरनं रोपवेनं जायला लागते. कसली दिसते बघ. रस्ता जरा खराब आहे गायज. जरा नाही लयच खराब आहे. बघ बघ कसलं दिसतंय. अरे नक्की इंडियातच आहे ना आपण. कसलं भारी आहे की नाही. ऑफरोडिंग प्रो मॅक्स. गाइज हे नाही अजून पुढे जायचं आहे आपल्याला थोडं. हो बघ बाळू. गाइज आपण इथं पोचलेलो आहे. गाड्या लावल्या मस्तपैकी आपण इथं. तिथं आपलं हेल्मेट आणि हे ठेवलं आहे आणि आपल्याला आता इथून जायचं थेट काळूकडं. हे एवढं सुंदर काळू बाळूचं दृश्य आणि एवढं ॲडव्हेंचरस रिव्हर क्रॉसिंग आणि ट्रेक करतानाचा हा नजारा आणि हा एवढा सुंदर काळू वॉटरफॉल. आम्हाला वाटत होतं आम्ही पृथ्वीचं प्रीमियम व्हर्जनच घेतलंय. आणि हे तुम्ही मिस करू नका. हे तुम्ही पुढच्या पार्टमध्ये नक्की बघा.